नमस्कार, सुप्रभातम सगळ्यांना. काल योगाभ्यास करून कसं वाटलं? आम्हाला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आपण हळूहळू थोडं थोडं प्रगत अभ्यासक्रमातले पण योगाभ्यास सुरू केलेला आहे. आता आजचा योगाभ्यास आपण चालू करूया. त्या अगोदर व्हॉट्सअप ग्रुपवर फीडबॅक फॉर्म पाठवलेला आहे. प्रत्येकाने तो फीडबॅक फॉर्म जरूर भरा, म्हणजे मग आपला फीडबॅक आमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर चालू करूया आपण. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, हाताची ज्ञानमुद्रा, प्रार्थनेसाठी तयार. पूर्ण लक्ष श्वासावर. प्रार्थना. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानताम् देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. सावकाश आपल्याला दंडस्थितीमध्ये यायचंय. पाय मोकळे करून घ्या आणि सावकाश उठून उभं राहा. आता भिंतीपासून थोडस अंतर घेऊन उभं राहा. आपल्याला ट्विस्टिंग करायचंय. त्या ट्विस्टिंग करत असताना आपण मागे वाकून श्वास सोडत सोडत मागे वाकायचं, भिंतीला टच करायचं, पुन्हा श्वास घेत सरळ व्हायचं. ह्या पद्धतीने आपण ट्विस्टिंग करणार आहोत. तर दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घेतलं तरी चालेल. आणि आपल्याला आता हात जे आहेत ते हात वरती घ्यायचे आणि हाताचे तळवे हे बाहेरच्या दिशेने. आता आपण ट्विस्टिंगला सुरू करूया. श्वास सोडत सोडत कमरेतून उजवीकडे वळायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हात खाली घ्यायचे. आता दोन्ही पाय जुळवून घ्या. आपण ताडासन जे करतो ते ताडासन एक हात वरती करून ताडासन करायचं, मग तो हात खाली आणायचा, पुन्हा दुसरा हात वरती करून ताडासन करायचं. ह्या पद्धतीने हाताच्या आणि पायाच्या गोट्याच्या दोन्हीच्या हालचाली आपल्याला ह्याच्याबरोबर करायच्या आहेत. तर आपण सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अजून करूया. 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20.
आता आपल्याला भिंतीला टेकून उभं राहायचंय आणि पायाची सायकल करायची आहे. उजवा पाय वरती उचलून घ्यायचा आहे, त्या हाताने त्याला आधार द्यायचा आहे आणि फक्त गुडघ्यातून आपल्याला पायाचं सायकलिंग करायचंय. तर मागून पुढे 1, 2, 3, 4, 5. जे लोक खुर्चीत बसले असतील खुर्चीत बसल्या बसल्या पण करू शकता. 6, 7, 8, 9, 10. उलट्या दिशेने करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. पाय खाली आणायचंय. आता दुसऱ्या पायाने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. खाली हात आणायचे. आता सूर्यनमस्कार आपण घालूया. आपण आज थोडेसे वाढवूया. 9 सूर्यनमस्कार घालूया. स्टॅमिना बऱ्यापैकी वाढलेला आहे तुमचा, त्यामुळे आज 9 सूर्यनमस्कार घालायचा प्रयत्न करा. ज्यांना झेपणार नाही त्यांनी मध्येच थांबलात तरी चालेल. त्यामुळे ज्यांना झेपतील त्यांनी घाला. तर आपल्याला सगळ्यांना आता माहिती आहेत सूर्यनमस्कार कसे घालायचे ते. आपण इतके दिवस झालं घालतोय. दोन्ही हात हाताची नमस्कार स्थिती, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, नजर समोर, दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही पायांवर समान भार, पेल्विस थोडस पुढे ढकललेलं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. ओम ह्रां मित्राय नमः. एकला श्वास घेत कमरेतून मागे जायचंय. 1. 2 ला श्वास सोडत हिप जॉईंट्स मधनं खाली वाकायचंय. 2. डोकं गुडघ्याकडे. 3 ला डावा पाय मागे, मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. 4 ला ताठ तिरकी अवस्था. 4. 5 ला शशांकासन. 5. 6 ला अष्टांग स्थिती. 6. 7 ला भुजंगासन. 7. 8 ला पर्वतासन. 8. 9 ला शशांकासन. 9. 10 ला अश्वसंचलनासन. 10. 11 ला हस्तपादासन. 11. 12 ला हस्त उत्तानासन आणि नमस्कार स्थिती. 12. ओम ह्रीं रवये नमः. 1 श्वास घ्या. 2 ला श्वास सोडा. 2. 3 ला श्वास घ्या. 3. 4 ला श्वास रोखा. 4. 5 ला श्वास सोडा. शशांकासन. 5. 6 ला श्वास रोखा. अष्टांग स्थिती. 6. 7 ला श्वास घ्या. 7. 8 ला श्वास रोखा. 8. 9 ला श्वास सोडा. शशांकासन. 9.
10ला श्वास घ्या 10. 11ला श्वास सोडा 11. 12ला श्वास घेत वरती यायचंय आणि नमस्कार स्थिती 12. ओम ह्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम ह्रीं भानवे नमः. 1 श्वास घ्या 2 श्वास सोडा 3 श्वास घ्या 4 श्वास रोका 5 श्वास सोडा 6 श्वास रोका 7 श्वास घ्या 8 श्वास रोका 9 श्वास सोडा 10 श्वास घ्या 11 श्वास सोडा 12 श्वास घ्या. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम रहा कृष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12. ओम ह्रीं मरीचे नमः. 1 2
3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम ह्रूम आदित्याय नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हात खाली पाठीवर झोपायचे. खाली बसा 10-15 सेकंद बसा. आधी ब्रीदिंग नॉर्मल येऊ देत आणि मग सावकाश पाठीवर झोपायचे. सावकाश पाठीवर झोपा. शवासन करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. संथ श्वसन. शरीरावरचे मनावरचे ताण आपल्याला काढून टाकायचे. सूर्यनमस्कारामुळे श्वासाची गती थोडीशी वाढलेली असेल, वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आले असतील तर ते ताण आपल्याला काढून टाकायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. जिथे जिथे ताण आहे तिथे तिथे मनाने जाऊन ते ताण कमी करा. सगळं शरीर ढिलं सोडा, सगळे स्नायू ढिले सोडा. जसजसे ताण कमी होतील तशी श्वासाची गती पण कमी होईल, त्याकडे लक्ष द्या. शवासनामध्ये कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला मिळते, त्याकडे लक्ष द्यायचंय. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. हळूहळू शरीर शिथिल झालेलं आहे, मन शांत झालेलं आहे, श्वसन संथ झालेलं आहे. श्वासावरून आपलं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. सावकाश कुशीवर वळून उठून बसायचे. कुशीवर वळून उठून बसा. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचे. दंड स्थितीमध्ये आपण अर्धचक्रासन केलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. तेच अर्धचक्रासन आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज करणार आहोत. तर आपल्याला जसं कृष्ण उभा राहतो तसं त्या कृष्णाच्या पोज मधनं आपण हे आसन करणार आहोत. तर याला आपण उजवा पाय जो आहे तो क्रॉस करायचा आहे, पुढे ठेवायचा आहे. क्रॉस करून बॅलन्स करायचे व्यवस्थित. ज्यांना उभं राहून बॅलन्स होत नसेल त्यांनी खुर्चीत बसून जरी केलं, हाताच्या हालचाली आणि त्या बाजूला वाकणं तरी चालेल.
क्रॉस केल्यानंतर जो पाय पुढे म्हणजे आता उजवा पाय पुढे, तर डोळे मिटून घ्यायचे. सावकाश उजवा हात जो आहे तो वर न्यायचा आहे. सावकाश न्यायचा, एवढ्या पटकीने नाही न्यायचं, खाली आण. अतिशय सावकाश न्यायचंय. सावकाश हात वरती न्यायचंय, जसं सांगितलं होतं तसं न्यायचंय. खांद्याच्या रेषेपर्यंत नेऊन मग हाताचं मनगट आहे ते वरती वळवायचंय आणि अतिशय सावकाश हात वर न्यायचाय. दंड कानाला टेकवायचाय. वरती सगळं शरीर ताणून घ्यायचंय. आता डावा हात जो आहे तो पुढे पोटावर आणायचा आहे. आणि सावकाश आपल्याला डावीकडे वाकायचंय. अतिशय सावकाश करायचे. खूप छान स्ट्रेच येतो ह्याच्यामध्ये. तुमचं कमरेचा भाग, हिपचा भाग, पायाचा भाग, याला बऱ्यापैकी चांगला स्ट्रेच बसतो आणि खूप छान वाटतं ह्या आसनामध्ये. कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्या, डोळे मिटून घ्या, पूर्ण लक्ष श्वासावर. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचे. शरीरावरचे, मनावरचे ताण काढून टाकायचे. संथ श्वसन. खूप एक वेगळा स्ट्रेच ह्याच्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. थोडं बॅलन्सिंग करायला लागतं ह्याच्यामध्ये. श्वास सोडा, श्वास घ्या आणि सावकाश श्वास घेत घेत आपल्याला वर यायचे. सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणायचा आहे. आपला हात खाली आल्यानंतर मग तळवा जमिनीकडे करून घ्यायचा आहे आणि मग हात खाली आणायचे. आता हेच आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायचंय. पाय बदलून घ्यायचा आहे. डावा पाय आता पुढे क्रॉस करून ठेवायचा आहे. डावा हात सावकाश वर न्यायचा आहे. ज्यांचा बॅलन्स होत नसेल त्यांनी भिंतीला टेकून केलं तरी चालेल, किंवा मग खुर्चीत बसून, ज्यांना अगदीच उभं राहता येत नसेल त्यांनी खुर्चीत बसून करा. सावकाश हात वरती, दंड कानाला, सगळं शरीर वरती ताणून घ्यायचंय. डोळे बंद करून घ्यायचे. उजवा हात पोटाजवळ लपेटून घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. आणि आपल्याला कमरेतून उजवीकडे वाकायचे. जास्तीत जास्त वाकायचा प्रयत्न करा. चांगला स्ट्रेच येतो ह्याच्यामध्ये. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. कुठे कुठे ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचे. छान मस्त ताण ह्याच्यामध्ये बसतो आणि सगळं शरीर तुमचं मोकळं होईल. सावकाश श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली. आणि सावकाश दुसरा हात पण मोकळा करून घ्या आणि पाय पुन्हा पूर्वस्थितीला आणा. आता आपण यातूनच भद्रासनाचा एक वेगळा प्रकार आपण करणार आहोत. वीरभद्रासनाचा. काल त्या दिवशी आपण एक प्रकार केला होता. आज अजून एक प्रकार आपण करणार आहोत. हा करायला थोडासा चॅलेंजिंग आहे, तर थोडं लक्ष देऊन करा. जेवढा झेपेल तेवढाच करा. काही त्रास असेल तुम्हाला तर करू नका. ज्यांना काही त्रास नसेल त्यांनी करायचा प्रयत्न करा. दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचे. जेवढं जास्त अंतर घ्याल तेवढं हे तुम्हाला चांगलं जमेल, कारण जमिनीपासूनचं अंतर तुमचं कमी होईल. त्यानंतर उजवा पाय उजवीकडे वळवून घ्यायचा आणि उजवीकडे वळायचंय. पूर्ण उजवीकडे वळा कमरेतून. आता सावकाश श्वास घेत घेत हात वरती न्या आणि हाताचा नमस्कार करा. त्यानंतर पाय गुडघ्यात वाकवून घ्यायचाय. 90 डिग्री ठेवायचंय आणि सावकाश पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला खाली यायचंय. सगळं शरीर पुढे ताणून घ्यायचंय. पाठ जमिनीला समांतर 90 डिग्री पर्यंतच यायचंय. बऱ्यापैकी पोटावर दाब येतो, त्याकडे लक्ष द्यायचंय. मागचा पाय सरळच ठेवायचा आहे. हात पुढे ताणून घेतलेले आहेत. कोपरामध्ये हात वाकवायचे नाहीयेत. संथ श्वसन. थोडस चॅलेंजिंग आसन आहे. ज्यांना झेपत असेल त्यांनीच करा. बाकीच्यांनी नुसतंच वीरासनामध्ये उभं राहिलात तरी चालेल.
सावकाश श्वास घेत घेत वर यायचे, सरळ व्हायचंय गुडघ्यातून, हात खाली घ्यायचे श्वास सोडत आणि पाय वळवून घ्यायचे. आता हेच आपण दुसऱ्या बाजूनी करणार आहोत. पाय वळवून घ्या, डावीकडे वळायचंय पूर्ण वळा कमरेतून. आणि आता गुडघ्यामध्ये हे श्वास घेत घेत हात वरती न्यायचे, हाताची नमस्कार स्थिती, दंड कानाला टेकलेले, वरती सगळं शरीर ताणून घेतलेलं. आता गुडघ्यामध्ये वाकायचे, 90 डिग्री करायचंय गुडघ्याचा आणि पूर्ण हिप जॉईंट्स मधनं आपल्याला वाकायचंय पाठ सरळ ठेवत. मागचा पाय गुडघ्यात सरळ ठेवा, मागचा पाय गुडघ्यात सरळ, संत श्वसन. जेवढं झेपेल तसंच करा. हे थोडंसं चॅलेंजिंग आसन आहे, थोडं प्रगत अवस्थेतलं आसन आहे. बऱ्यापैकी पोटावर दाब जाणवतो, पचनसंस्था, कमरेचे स्नायू, पायाचे स्नायू, पाठीचे स्नायू या सगळ्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. सावकाश श्वास घेत घेत आसन स्थिती सोडायची, गुडघा सरळ करायचा आहे, वर यायचंय, श्वास सोडत हात खाली आणायचे आणि पाय वळवून घ्यायचे, पाऊल वळवून घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्या. शवासन करूया, कारण बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये ताण येतो. 1 मिनिटाच शवासन करून घेऊया. हाताचे तळवे वरच्या दिशेने, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ, पूर्ण लक्ष श्वासावर. संत श्वसन. मन अतिशय शांत. वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आले असतील आसनांमुळे ते काढून टाका. तिथे मनाने जाऊन ते ताण काढायचे, सगळे स्नायू ढिले सोडायचे, पूर्ण लक्ष श्वासावर. शवासनामध्ये शरीरावरचे मनावरचे ताण निघून गेलेले आहेत. श्वासाची गती सुद्धा संथ झालेली आहे. अजूनही कुठे ताण असतील तर ते ताण काढून टाका. श्वासावरून आपलं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचंय. सगळं शरीर जागृत करून घ्यायचंय. सावकाश पाय जोडून घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ, कुशीवर वळून उठून बसायचे. कुशीवर वळून उठून बसा. आणि आता दंडासनामध्ये बसायचे. आपण दंडासनामध्ये आहोत. आता बैठक स्थितीमधनं आपण काही आसनं करणार आहे. आपण भारद्वाजासनाचे वेगवेगळे प्रकार करतो आहोत. तर आज पण थोडेसे आपण भारद्वाजासनातला एक प्रकार करूया. तर भारद्वाजासन करायचंय. उजवा पाय जो आहे तो डाव्या पायाच्या गुडघ्याच्या तिथे उजव्या पायाचा तळवा येईल आणि डावा पाय जो आहे तो मागे न्यायचा आहे आणि पाऊल हे बाहेर राहील त्या पायाचं. या पद्धतीने बटक्सवर, दोन्ही बटक्सवर समान भार घेऊन बसायचे. जर बसायला प्रॉब्लेम येत असेल तर कमरेखाली उशी घेऊन बसा. याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी स्ट्रेचिंग याच्यामध्ये येतं, आपल्याला स्ट्रेच होतं. तर नीट इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे लक्ष देऊन करा, म्हणजे मग बरोबर तुम्हाला तो ताण सगळीकडे जाणवेल. ज्यांना काही त्रास असतील तर त्यांनी आपले लिमिटेशन्स ओळखून हे आसन करा. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला दोन्ही हात समोरून वर न्यायचे, हात वरती ताणून घ्यायचे, कमरेपासूनचा भाग सगळा वरती ताणून घ्या आणि हिप जॉईंट्स मधनं आपल्याला सावकाश पुढे वाकायचे. जर कपाळ जमिनीला टेकवता आलं तर टेकवा,
नाहीतर मग जेवढं तुम्हाला खाली जाता येईल तेवढं जा. हात जमिनीवर टेकवायचे. जास्तीत जास्त पुढे कमरेपासूनचा सगळा भाग ताणून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त ताणून घ्या आणि त्या ताणलेल्या स्थितीमधूनच आपल्याला पहिल्यांदा उजवीकडे जायचंय. हाताने वॉक करत करतच जायचंय, वरती यायचं नाही. त्या ताणलेल्या स्थितीमधनच जायचंय. पोटाला एक प्रकारचा छान पीळ पण जाणवेल तुम्हाला हे करत असताना. जास्तीत जास्त जितकं जाता येईल तेवढं उजवीकडे जायचंय. आणि त्यानंतर मग पुन्हा डावीकडे यायचे. सावकाश करायचे हे. सावकाश डावीकडे यायचंय. डावीकडे गेल्यावर थोडा वेळ थांबायचंय आणि मग मधोमध यायचंय. सावकाश करायचे हे सगळं. एकदा तुम्ही खाली गेलात की खाली असलेली पोझिशन बदलायची नाहीये. परत वर यायचं नाहीये. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं जास्तीत जास्त डाव्या बाजूला जायचं. आता सावकाश मधोमध या. सगळ्या स्थितीमध्ये थोडा थोडा वेळ थांबून थांबून करायचे. श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत वर या. आणि सावकाश पूर्ण श्वास सोडत सोडत हात बाजूने खाली. एकीकडे तोंड करून कर. त्याचे हात कट होत आहेत. आता दुसऱ्या बाजूनी करायचे. आता डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्याच्या तिथे लावून घ्या. पायाचा तळवा. आणि उजवा पाऊल जे आहे ते बाहेरच्या दिशेने येईल. या पद्धतीने पाय मागे न्यायचा. आता सावकाश हात समोरून वर न्यायचे. श्वास घेत घेत कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घेतलेला जास्तीत जास्त ताणून घ्या. आणि पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला हिप जॉईंट्स मधनं खाली वाकायचंय. सगळं शरीर जास्तीत जास्त पुढे ताणून घ्यायचंय. ताणून घ्या. घ्या ताणून जास्तीत जास्त पुढे. कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणून घेतलेला आहे. आता सावकाश आपल्याला डावीकडे यायचंय. सावकाश डावीकडे या. तिथे थांबायचे थोडा वेळ आणि मग उजवीकडे जायचे. सावकाश उजवीकडे जा. जितकं जाता येईल तेवढं जायचंय. पुन्हा सावकाश मधोमध यायचंय. श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत वर या. सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली. पाय सरळ करून घ्यायचे. पण त्या दिवशी अर्ध उष्ट्रासन केलं होतं. आज आपण पूर्ण उष्ट्रासनाचा अभ्यास करणार आहोत. ज्यांना जमेल त्यांनीच हे पूर्ण उष्ट्रासन करा. ज्यांना जमणार नाही त्यांनी अर्ध उष्ट्रासनाचीच प्रॅक्टिस करा. कारण ह्याच्यावर मांड्यांवर बऱ्यापैकी ताण येतो. त्या दिवशी आपण भिंतीच्या आधाराने बघितलं होतं. आज आपण पूर्ण उष्ट्रासन असंच करून बघणार आहोत. तर ज्यांना हार्निया, पोटाचे विकार, आर्थरायटिस, चक्कर येणं असं काही असेल तर त्यांनी हे करू नका. तर आपल्याला सावकाश वज्रासनामध्ये बसायचंय. वज्रासनामध्ये बसा. आता पहिल्यांदा आसन करताना आपल्याला गुडघ्यामध्ये अंतर घेतलं तरी चालेल. थोडंसं गुडघ्यामध्ये खांद्या इतकं अंतर घेऊन गुडघ्यावर उभं राहायचंय. आता हात कमरेवर ठेवायचे.
आणि सावकाश आपल्याला श्वास घेत घेत मागे जायचे जास्तीत जास्त. आणि आता हाताने आपल्याला पाय पकडायचे, पायाचे घोटे किंवा पायाच्या तळव्यांवर जर हाताचे तळवे ठेवता आले तर ठेवायचे, नसतील जमत तर पायाचे घोटे पकडा. कंबर पुढे ढकला, कंबर जास्तीत जास्त पुढे ढकलायची आहे बऱ्यापैकी. म्हणजे मग आपल्याला पाय गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा भाग एका रेषेमध्येच दिसला पाहिजे. याच्यामध्ये पाठदुखीसाठी याचा चांगला उपयोग होतो. डोकं आणि हृदयातलं रक्ताभिसरण सुधारतं. छानपैकी मांड्यांना पण ताण बसतो, त्यामुळे मांड्यांवरचा मेद कमी होण्यासाठी, कमरेवरचा पोटावरचा मेद कमी होण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. सावकाश आपल्याला आसन सोडायचे, चालू असलेला श्वास सोडा, श्वास घेत घेत सरळ व्हा, हात खाली आणि सावकाश वज्रासनामध्ये या. आता आपण पाय सरळ करायचे आणि आपल्याला पोटावर झोपायचे. पोटावर झोपा. पोटावर झोपून आपण नौकासनाचा अभ्यास करणार आहोत आज, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. आपण बघतोय की रोज आपण प्रत्येक आसनामध्ये काहीतरी प्रगत अवस्था आपण त्या आसनाची बघतोय. तर पहिल्यांदा आपण नौकासन केलं होतं तेव्हा फक्त हात वरती जोडून घ्यायचे, हात वरती जोडून घ्या आणि हात ताणून घ्यायचेत वरच्या दिशेने, पाय खाली ताणून घ्यायचेत. ज्यांना काही व्याधी असतील, बीपी असेल, हृदयाचा त्रास असेल, तर त्यांनी फक्त हर्निया असेल, अल्सर असेल, त्यांनी फक्त एवढंच करायचे. त्यांनी पुढची ऍडव्हान्स स्थिती करू नका. जे निरोगी असतील तर त्यांनी या पुढच्या ऍडव्हान्स स्थिती करण्याचा प्रयत्न करा. तर आपल्याला पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत नौकासनाची स्थिती घ्यायची आहे. ही स्थिती घेतल्यानंतर ज्यांना जमत असेल त्यांनी दोन हातात आणि पायामध्ये अंतर घ्यायचे. ह्याच्यामध्ये पूर्ण भार हा नाभीवर येतो, गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवायचे, बऱ्यापैकी ताण येतो, श्वास रोखू नका, संथ श्वसन चालू ठेवा. पक्षी जसा आकाशात उडतो तसं हे आसन दिसतं. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे, पाय आणि हात जवळ आणायचे आणि सावकाश पूर्ण श्वास सोडत सोडत खाली यायचे. मकर आसन करायचे. हाताची घडी घालून घ्या आणि नौकासनामुळे आलेले पाठीवरचे पोटावरचे ताण काढून टाका. कारण अगदी आपण 10 सेकंद 15 सेकंद जरी हे केलं तरी सुद्धा बऱ्यापैकी याच्यामध्ये ताण येतो. त्यानंतर मकरासन करून ते सगळे ताण काढून टाकायचे आणि मग पुढच्या आसनाचा अभ्यास करायचा आहे. तेव्हा पुढच्या आसनाचा अभ्यास हा चांगला होणार आहे तुमचा. तर आपल्या लिमिटेशन्स ओळखून, आपल्याला कुठल्या व्याधी असतील तर त्याच्या पण लिमिटेशन्स ओळखूनच आसनं करा, म्हणजे त्या आसनाचे तुम्हाला चांगले फायदे मिळतील. कारण आपल्याला आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपण आसन करतोय. ज्यांना काही झालेलं नाहीये तर त्यांना पुढे काही होऊ नये म्हणून याचा उपयोग होणार आहे, आणि ज्यांना काही असेल तर ते निघून जाण्यासाठी म्हणून होणार आहे. तर त्यासाठी योग्य पद्धतीने करणं महत्वाचं आहे. कारण आपल्या लिमिटेशन्स आपल्याला माहिती आहेत आपल्या व्याधीमुळे, तर त्या पद्धतीने करायचे. सावकाश आसन स्थिती सोडायची, दोन्ही पाय जुळवून घ्यायचेत, दोन्ही हात शरीराजवळ. आता पाठीवर झोपायचे, कुशीवर वळून पाठीवर झोपा. आता पाठीवर झोपून आपण पवनमुक्तासनाचे पण आपण रोज व्हेरिएशन्स करतोय. आज आपण ग्रंथातल्या प्रमाणे पवनमुक्तासनाच करून बघणार आहे. आता ज्यांना काही त्रास असतील तर त्यांनी मान वर न उचलता सुलभ पवनमुक्तासन आपण जे करत होतो ते करा.
आणि ज्यांना काही त्रास नसतील त्यांनी मान वर उचलू नका. आज आपण करणार आहोत पवनमुक्तासनाचा अभ्यास. म्हणजे ज्यांना पोटाचे विकार असतील, हार्निया वगैरे, तर त्यांनी करू नका हे आसन. तर सावकाश आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर आणायचे आणि दोन्ही हातांनी पायाला घट्ट मिठी मारायची. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर, उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडता येत असेल तर पकडा. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघ्याच्या खालून हात घ्या. पावलं स्वतःकडे खेचलेली, संथ श्वसन. आता श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत हनवटी जी आहे ती गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. ज्यांना शक्य असेल त्यांनी मान वर उचला, ज्यांना शक्य नसेल त्यांनी मान खाली ठेवूनच सुलभ पवनमुक्तासन करा. कुठेही श्वास रोखायचा नाहीये, ह्याच्यामध्ये श्वास रोखायची प्रवृत्ती होते. जिथे जिथे ताण येत असेल तिथे तिथे मनाने ताण कमी करा. पोटावर बऱ्यापैकी याच्यामध्ये दाब येतो, पचन संस्था, एकाग्रता, कंबरदुखी या सगळ्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. अतिशय आरोग्यदायी असं हे आसन आहे. करायला सोपं आहे. सावकाश आसन स्थिती सोडताना श्वास सोडत सोडत मान खाली आणायची. दोन्ही हात मोकळे करून घ्यायचे आणि सावकाश पाय सरळ करायचे. यानंतर आपण ब्रीदिंग करणार आहोत, तर 1 मिनिटाचं नाही, आधी आपण सेतुबंधासन करून घेऊया आणि मग ब्रीदिंगचा अभ्यास करूया. तर दोन्ही पाय जे आहेत ते गुडघ्यामध्ये आपल्याला वाकवून जवळ आणायचे. दोन्ही पाय सावकाश गुडघ्यामध्ये वाकवून जवळ आणा. हाताने वरती हाताची घडी घालायची, स्वस्तिक बंद करायचा आहे हाताचा. हाताची घडी घालायची, डाव्या हाताने उजवा हात, उजव्या हाताने डावा हात. कोपरं जमिनीवर पूर्णपणे टेकलेली. यामध्येच आपल्याला श्वास सोडा आणि सावकाश आपल्याला सगळा कंबर पोटाचा भाग वरती उचलायचा. वरती उचला. जास्तीत जास्त वर उचलायचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. इथे जालंधर बंध आपोआप बांधला जातो. मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो. पाठीच्या मणक्यांसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. सेतुबंधासन आपण केलेलं आहे. ज्यांना अल्सर, हार्निया वगैरे असेल त्यांनी हे करू नका. पाठीची बळकटी वाढायला मदत होते, खांदे मजबूत होतात, श्वसन सुधारायला मदत होते, फुफ्फुसांची सुद्धा कार्यक्षमता ह्याच्यामध्ये वाढते. आपण पोटाचा भाग जास्तीत जास्त वरती उचललेला आहे. दीर्घ श्वसन याच्यामध्ये करू शकता. आता सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला पाठ जमिनीला टेकवायची आहे. हात जे आहेत ते सावकाश खाली आणायचे आणि सावकाश पाय सरळ करून घ्यायचे. शवासन करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले, संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकलेला आहे. शरीरावरचे, मनावरचे सगळे ताण काढून टाका. यानंतर आपण श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. श्वसनाचा अभ्यास करताना शरीरावर, मनावर कुठेही ताण नको. काल आपण कपालभाती 20-20 काउंटचे 3 राऊंड केले होते. आज आपण 30-30 राऊंडचे 3 काउंट आज करणार आहोत. कपालभाती आपण प्रक्रिया व्यवस्थित शिकून घेतलेली होती. ज्यांनी शिकलेली नसेल त्यांनी आधीचे व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये व्यवस्थित शिकवलेली आहे.
नाहीतर कुठल्या तरी योग शिक्षकाकडनं शिकून घ्या आणि मग करा. श्वासावरून सगळं लक्ष शरीराकडे आणायचंय, सगळे शरीर जागृत करून घ्यायचंय. सावकाश कुशीवर वळून उठून बसायचंय. आता कपालभाती जी आहे, ज्यांना हृदयाचे काही व्याधी असतील, चक्कर येत असेल, उच्च रक्तदाब असेल, नाकातून रक्त येत असेल, मायग्रेन असेल, हार्निया असेल, अल्सर असेल, त्यांनी करू नका. उशी घेऊन बसायचे, हात पुढे टेकून कंबर पूर्ण मागे ढकलायची आणि मग सरळ व्हायचे. म्हणजे मग जास्त वेळ तुम्हाला बसता येतं या स्थितीमध्ये. कपालभाती आपण 30-30 स्ट्रोक्स जे आहेत त्याचे 3 राऊंड आपण करूया. पूर्ण कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग व्यवस्थित भिंतीला टेकलेला, म्हणजे मग कुठेही ताण वगैरे येणार नाही. हे सगळं करत असताना पूर्ण लक्ष श्वासावर राहील. डोळे बंद, संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. कपालभाती आपण करणार आहोत, सांगितलेल्या पद्धतीनेच करायची आहे. सगळं शरीर शिथिल आहे. गुडघ्यावर हात ठेवला द्रोणमुद्रेमध्ये कपालभातीसाठी तरी चालेल. आपल्याला दोन्ही नाकपुड्यांनी श्वास हा आपोआप पूरक आपोआप होतो याच्यामध्ये, आणि श्वास हा रेचक आपल्याला जाणीवपूर्वक करायला लागतो याच्यामध्ये. सक्रियपणे श्वास बाहेर सोडायचा आहे. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. एकाच फ्रिक्वेन्सी मध्ये स्ट्रोक्स द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20 1 2 3 4 5 6 7 8 9 30. संथ श्वसन. मन एकदम शांत. व्यवस्थित आपले स्ट्रोक्स आले तर मन एकदम शांत होतं आणि श्वास घेतला पण जात नाही, सोडला पण जात नाही, अशी अवस्था एक कपालभातीने येते. ती अवस्था गेल्यानंतर पुन्हा नॉर्मल ब्रीदिंग झालं की मग दुसरं आवर्तन करायचे. आता आपण दुसरं आवर्तन करूया. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20 1 2 3 4 5 6 7 8 9 30. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन एकदम शांत. तिसरं आवर्तन आपण करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20 1 2 3 4 5 6 7 8 9 30. संथ श्वसन.
पूर्ण लक्ष श्वासावर, मन अतिशय शांत. कपालभाती नंतरची जी मनाची शांतता आपल्याला अनुभवायला येते त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन, श्वासावर लक्ष केंद्रित करायचे. आपण अनुलोम विलोम शिकलो, भ्रामरी शिकलेलो आहोत. दीर्घ श्वसनाचा अभ्यास कसा करायचा ते पण आपण शिकलेलो आहोत. आज आपण ओंकार आणि ओंकारानंतर ओंकाराचा ध्यानाचा अभ्यास आज थोडा वेळ आपण करणार आहोत. अनेक जणांचे फीडबॅक फॉर्म यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पण तुमचे फीडबॅक फॉर्म भरा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, तो जॉईन करा. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर फीडबॅक फॉर्म आलेले आहेत आणि ते फीडबॅक फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. सगळ्यांनी फीडबॅक फॉर्म भरून द्या. तर आता आपण ओंकार ध्यान आज आपण थोडा वेळ करणार आहोत. तर पहिल्यांदा प्रार्थना, प्रार्थनेनंतर ओंकार, ओंकारानंतर ओंकाराचं ध्यान, या पद्धतीने आपण करणार आहोत. तर ओंकाराचं ध्यान करताना खरं तर डोळ्यासमोर ओंकाराची प्रतिमा ठेवून त्या प्रतिमेवर ओंकारावर गिरवत गिरवत पहिल्यांदा काही ओंकार म्हणायचे आणि मग त्याच्यानंतर डोळे बंद करून पुन्हा त्याच्यावर गिरवत गिरवत ओंकार म्हणायचे. आपण ओंकार जे आहेत ते डोळे बंद करूनच म्हणणार आहोत आणि डोळ्यासमोर ओंकाराची प्रतिमा आणून त्यावर गिरवत गिरवत ओंकार म्हणायचेत आपल्याला. हे ओंकार म्हणत असताना दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास, ओंकार म्हणण्याच्या अनेक पद्धती आहेत, त्यातली एक पद्धत ही सगळ्यांना जमेल अशी आणि आरोग्यासाठी चांगली अशी आहे, दीर्घ श्वासाबरोबर ओंकार म्हणणं. तर त्यामुळे दीर्घ श्वसनाचे पण फायदे मिळतात आणि ओंकाराचे पण फायदे मिळतात. दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडताना ओठ नुसते विलग झाले की अचा उच्चार होतो, ओठ बंद करताना उचा उच्चार होतो आणि ओठ पूर्ण मिटल्यानंतर मकाराचा उच्चार होतो. श्वास सुटेपर्यंतच म्हणायचंय, श्वास सुटल्यानंतर बळीनीच मकार वाढवायचा नाहीये आणि मग पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आणि ह्याच पद्धतीने हे अकार म्हणताना वरच्या मात्रेवर गिरवायचे, उकार म्हणताना खालच्या मात्रेवर गिरवायचे, मकार म्हणताना शेपटीसारखा भाग आहे त्यावर आणि चंद्रबिंदीवर गिरवायचे. या पद्धतीने गिरवत गिरवत ओंकाराचा अभ्यास करायचा. आता आपण पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. प्रार्थना, ओंकार आणि ओंकाराचं ध्यान आपण करूया. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. डोळ्यासमोर ओंकार आणा, त्यावर गिरवत गिरवत दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडत सोडत ओंकाराचा अभ्यास करा.
अ अ अ अ अ अ अ अ एकदम शांत ओंकारामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या आत आणि बाहेर दोन्हीकडे ओंकाराची जी स्पंदनं जाणवत आहेत, व्हायब्रेशन्स जाणवत आहेत, त्याकडे लक्ष द्या. शरीराच्या आत आणि वातावरणात आपण जिथे बसलो आहोत तिथे ती स्पंदनं आपल्याला स्पष्टपणे जाणवतात. त्याकडे लक्ष द्यायचंय. आपण पूर्ण 1 तासाचं ओंकार ध्यानाचं सेशन मागच्या वर्षी घेतलं होतं. ते तुम्हाला व्हॉट्सअपला ती YouTubeची लिंक आम्ही पाठवतोय. तर ते बघून नक्की ओंकार ध्यान आणि ओंकाराचा अभ्यास हा करा. 1 तासाचा तो पूर्ण त्याच्यामध्ये आहे. आणि रोज 10 मिनिटं तरी किमान ओंकार म्हणा. सगळ्या व्याधींवर त्याचा चांगला उपयोग होतो. मध्यम आवाजामध्ये म्हणायचं आहे. खूप जोरात ओरडल्यासारखं म्हणायचं नाहीये. आपला नॉर्मल जो काही आवाज असेल, सहज असा ओंकार म्हणायचा आहे. मन एकदम शांत जेव्हा ओंकार तुम्ही म्हणाल 10 मिनिटं, 15 मिनिटं, त्यानंतर जोपर्यंत तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची शांतता तुम्ही अनुभवाल, मनावरचे सगळे ताण निघून गेलेले असतील, मन निर्विचार झालेलं असेल, तर ज्यावेळेला तुम्हाला वाटेल त्यावेळेला डोळे उघडायचे तोपर्यंत त्याचा अनुभव घ्यायचा. या पद्धतीने घरी अभ्यास करताना ओंकार ध्यानाचा अभ्यास करा. शांती मंत्र म्हणूया आपण. ओम शांती शांती शांती. श्वासावरून सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचंय. शरीराची जाणीव करून घ्यायची आहे. सगळं शरीर जागृत करून घ्या. आपण जिथे बसलेलो आहोत तिथली जाणीव करून घ्या. सगळं
पाय मोकळे करून घ्या, हात मोकळे करून घ्या, सगळं शरीर जागृत करून घ्या आणि मगच आपल्या कामाला लागा. कारण सगळं शरीर शिथिल झालेलं असतं, त्याला ऍक्टिव्ह करणं खूप महत्वाचं आहे. फीडबॅक फॉर्म मध्ये ओंकार ध्यानाबद्दल विचारलं होतं. ओंकाराचं ध्यान आणि ओंकार घेण्यासाठी एक फीडबॅक फॉर्म आला होता. तर आमच्या युट्यूब लिंक मध्ये म्हणजे मागच्या वर्षी 1 तासाचं स्पेशल सेशन हे ओंकार आणि ओंकार ध्यानाचं आहे. ते तुम्हाला व्हॉट्सअपवर त्याची लिंक आम्ही पाठवतोय. तुम्ही जर MK SSS ह्याच्यावर गेलात, चॅनलवर गेलात आणि प्लेलिस्ट मध्ये गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला ते मिळेल. पण ती लिंक आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला पाठवतोय. ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी नक्की करा. फीडबॅक फॉर्म नक्की भरा. आम्ही आता हे 10वं वर्ष आहे कर्वे इन्स्टिट्यूटचं या प्रकारचे 21 जूनचा कार्यक्रम करणं आणि त्याच्या अगोदर वर्ग घेणं. तर कोविड च्या पासून हे ऑनलाईन सुरू झाले, आधी ऑफलाईन होते. तर ऑनलाईन सगळे सेशन रेकॉर्डेड तुम्हाला त्या प्लेलिस्ट मध्ये मिळतील आणि त्यातले म्हणजे आम्ही पुन्हा रिपीट न करता दरवर्षी नवीन नवीन देण्याचा इथे प्रयत्न आम्ही केलेला आहे. तर तुम्ही नक्की ते सेशन सुद्धा बघून करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा. आणि आमचं ऑनलाईन पण क्लाससाठी डिमांड आलेली आहे, तर लवकरच ऑनलाईन काही वर्कशॉप्स पण घेऊन येत आहोत, ऑनलाईन क्लास पण सुरू करत आहोत. तर सर्वांनी नक्की त्याचा लाभ घ्या आणि आमच्या संपर्कामध्ये राहा. म्हणजे मग आमच्या बरेच उपक्रम इथे चालू असतात, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्या संपर्कामध्ये राहा. त्या उपक्रमांची सगळी वर्षभराच्या उपक्रमांची माहिती तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. हरिओम.